अव्वल महाराष्ट्र, अग्रेसर महाराष्ट्र. स्वतंत्र जलनिधी तयार करणारं देशातील पहिलं राज्य. महिला धोरण स्वीकारणारं आणि त्याची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य. फीडरनुसार विजेचा हिशेब मांडणारं देशातील एकमेव राज्य. सर्वसमावेशक ई गव्हर्नन्स धोरण आखणारं देशातील पहिलं राज्य. क्लाउड कम्प्युटिंग यंत्रणेचा वापर करण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य. दस्तऐवजांची नोंदणी ऑनलाईन करणारं देशातील पहिलं राज्य. शालेय वाहतुकीची नियमावली व कायदा करणारं देशातील पहिलं राज्य. गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थांवर बंदी घालणारं देशातील पहिलं राज्य. अग्रेसर महाराष्ट्राला अव्वल ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या प्रयत्नांची ही झाली काही उदाहरणं. राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये 5.25 पटीने वाढ. राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये 4 पटीने वाढ. कृषी आणि पूरक उद्योगांच्या उत्पन्नामध्ये 4 पटीने वाढ. सेवा क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये तब्बल 6 पटीहून अधिक वाढ. उद्योग क्षेत्रांच्या उत्पन्नामध्ये 5 पटींची वाढ. ट्रॅक्टर्सच्या संख्येत 2.5 पटीने वाढ. निर्यातीमध्ये 85% वाढ. कारखान्यांच्या संख्येत 30% वाढ. कारखान्यांमध्ये होणाऱ्या रोजगार निर्मितीमध्ये 71.35% वाढ. वीज निर्मितीमध्ये 44% वाढ. वीज जोडण्यांमध्ये 100% वाढ. उपनगरी रेल्वे गाड्यांच्या संख्येत 28% वाढ. रुग्णवाहिकांच्या संख्येत 3 पट वाढ. प्राथमिक शाळांच्या संख्येमध्ये 55% वाढ. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संख्येमध्ये 20% वाढ. स्कूल बसेसमध्ये 13 पटीने वाढ. वीज चोरी आणि वीज गळतीमध्ये 17% घट. अपघातांमध्ये 14% घट. अर्भक मृत्यू दरामध्ये 44% घट. झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्येत 4% घट. देशांतर्गत उद्योजकांच्या देशभरामध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पांपैकी 18% प्रकल्प महाराष्ट्रामध्ये. परकीय गुंतवणूक असलेले 21% प्रकल्प महाराष्ट्रामध्ये. आयटी क्षेत्रामध्ये 9,000 कोटींची प्रस्तावित गुंतवणूक. आयटी क्षेत्रामध्ये 11,94,000 नव्या रोजगारांची निर्मिती. 2,43,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित. मुंबई मोनोरेलचा पहिला टप्पा कार्यान्वित. मुंबईतील 15 प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत 18,690 शस्त्रक्रिया. 32 लाख विद्यार्थ्यांना ई स्कॉलरशिप. 59,910 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय. 69,680 गावांना थेट नळाद्वारे पाणी पुरवठा. 45,11,538 कुटुंबांना नळ जोडणी. सुजल निर्मल अभियानाअंतर्गत 87,000 शौचालयांची उभारणी. 64,000 आदिवासींना 8,42,000 एकर जमिनीचं वाटप. 6,925 गिरणी कामगारांना घरांचं वाटप. अन्न सुरक्षा अधिनियमाचा 6 कोटी नागरिकांना फायदा. ग्रामीण भागात 15 कोटी वृक्षांची लागवड. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण. सुकन्या योजना. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये मिळण्याची सोय. मनोधैर्य योजना. पीडित महिलांना अर्थसहाय्य आणि पुनर्वसन. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात व्यापक मोहीम. बचत गटांना 1,350 कोटींचे अनुदान. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा.
महाराष्ट्राला महान राष्ट्र घडवण्यासाठी ठोस निर्णय, ठाम कृती, कालचक्र प्रगतीचे, विकास पर्व महाराष्ट्राचे. हे भविष्य माझ्या हाती